पोहण्यासाठी गेलेल्या लक्ष्मण हरी जाधव वय 44 राहणार सांगलीवाडी यांच्यावर मगरीने अचानक हल्ला केला। ही घटना बुधवारी सकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास घडली। डोक्यावर तसेच जबड्याचा चावा घेतल्यानंतर मगरीने त्यांच्या खांद्यावर आणि मानेवर झडप घातली। मात्र धैर्य दाखवत जाधव यांनी पायाने मगरीच्या जबड्यावर जोरात लाथ मारत स्वतःला तिच्या तावडीतून सोडवले। त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले। त्यांची प्रकृती सध्या सुधारत आहे। सांगलीवाडी येथील जाधव 20 ते 22 वर्षे कृष्णा नदीत नियमितपणे पोहण्यासाठी जातात। बुधवारी ते सांगलीवाडीच्या बाजूला नदीत पोहत होते। यावेळी मगरीने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला। आधी मगरीने त्यांचे डोके जबड्यात घेतले। जाधव यांनी धैर्य दाखवत जबड्यातून डोके सोडवले। त्यानंतर मगरीने खांदा व मानेवर झडप घातली। तिच्या जबड्यावर पायाने मारून त्यांची सुटका करून घेतली। रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले। उपवनसंरक्षक सागर गवते, वनपरिक्षेत्र अधिकारी सर्जेराव सोनवडेकर, वनपाल तुषार भोरे, गणेश भोसले, इक्बाल पठाण आणि भारत भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी जखमी जाधव यांना शासकीय मदतीची ग्वाही दिली। मात्र ती पुरेशी नाही, सुरक्षा हवी अशी मागणी आता नागरिक करत आहेत। या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।